walking down a dead-end road, carrying such a heavy load. But you lifted me with a mighty hand, and you taught these feet just how to dance. Thank God I'm free. Hey, I'm free to run again, free to throw away these chains. Thank God I'm free. I'm free to live again, never holding back again. Thank God I'm free. Woo-hoo. Thank God I'm free. Oh yeah, thank God I'm free. Every sorrow you replace with joy, I have every reason to rejoice. You broke the walls that held me in. Now I can shout and I can sing. Thank God I'm free. Hey, I'm free to run again, free to throw away these chains. Thank God I'm free. I'm free to live again, never holding back again. Thank God I'm free. Woo-hoo. Thank God I'm free. Oh yeah, thank God I'm free. Well, I just can't go back to where I've been, living captive to the fear of men. I will not give up, I won't give in. Hey, I'm holding nothing back, I'm holding on to you. Thank God I'm free. Hey, I'm free to run again, free to throw away these chains. Thank God I'm free. I'm free to live again, never holding back again. Thank God I'm free. I'm free to run again, free to throw away these chains. Thank God I'm free. Hey, I'm free to live again, never holding back again. Thank God I'm free. Woo-hoo. Thank God I'm free. Oh yeah, thank God I'm free. I'm free. हालेलुया। आप सब लोग कैसे हैं? सब लोग ठीक है? हालेलुया। जोर से प्रभु को तालियां बजाएंगे। हम जल्दी वचन के पास चलते हैं। कितने लोग अनहॅपी है? हॅपी नहीं, आनंदी नहीं है। किती जण आनंदी नाहीत? नहीं आहेत। मोना, एक और कोई है जो अनहॅपी है? ओके, कई लोग हैं। प्रेज द लॉर्ड। हम वचन को देखेंगे। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। मेरे भाई और बहनों, माझ्या बंधू भगिनींनो, जब भी हम बीमार होते जेव्हा आपण आजारी असतो, थोड़ा इंतजार करते, आपण थोडा वेळ वाट पाहतो जो लोग डरपोक होते हैं फटाक से डॉक्टर के पास जाते हैं। आणि ज्यांना भीती असते ते लगेच डॉक्टरकडे जातात वो बोलेगा थोड़ा सा ये दवाई खा लो 4 दिन के लिए, आणि ते सांगतात की 4 दिवस हे औषध उपचार करा और फिर अगर प्रॉब्लम है तो फिर से दर्द होता है तो आ जाना। आणि पुन्हा जर दुखत असेल तर पुन्हा या। फिर जाने के बाद वो और दवाई देता है, पुन्हा high गेल्यानंतर ते dose. अजून औषधं देतात, फिर भी ठीक नहीं हुआ तरी बरं झालं नाही तो फिर आ जाना, फिर हम लोग और कोई टेस्ट करेंगे। तर पुन्हा या, आपण काहीतरी तपासणी करू।
बाद में लंबी चौड़ी लिस्ट बना के देता है, वो करते करते हम थक जाते हैं, आणि एवढी मोठी नोंद करून देतात आणि ते करता करता आपण थकून जातो. लेकिन हम करते हैं जरूर. पण आपण करतो जरूर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोई बात नहीं. आज हम वचन को देखेंगे. आज आपण वचन अगर पाहूया. हमारे जीवन में कोई प्रॉब्लम आती है आपल्या जीवनात जर तो काही वचन समस्या में येते, यूहन्ना अध्याय 16 वचन 33 में लिखा है. योहान 16:33 मध्ये लिहिलेलं आहे. पढ़ो वचन पे देखो. हालेलुया. 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 अभी समझो बच्चे स्कूल में पढ़ रहे हैं, आता समजा मुलं शाळेत शिकत आहेत. नर्सरी में, केजी में, पहली में, दूसरी में, चौथी में, पांचवी में, नर्सरी केजी मध्ये पहिली दुसरी तिसरी चौथीत पाचवीत. और एग्जाम में कोई गड़बड़ की परीक्षेत जर काही गडबड केली तो हम लोग क्या होता है, ओपन डे. हाँ, ओपन डे में जाके बच्चे लोगों को पेपर देखते हैं, रिजल्ट देखते हैं, क्या मार्क्स कम किया है, क्या गलतियाँ किया. हम यूं ही समझ जाते कि ये बहुत आसान है. प्रेज द लॉर्ड. ओपन डेला आपण जाऊन पाहतो त्यांनी काय चुका केल्या आहेत आपल्याला वाटते छोटे सगळं बच्चे हैं, सोपं पहले आहे. में तो 2 + 2 5 लिख देते, 2 + 2 3 लिख देते, 2 से 1 माइनस किया तो 0 भी लिख देते. आणि जे लहान असतात त्यांना कळत नाही म्हणून ते काहीही उत्तर लिहितात. हालेलुया. हालेलुया. हम समझ सकते हैं कि बच्चे लोग थोड़ा सा और उसको ट्रेनिंग देना जरूरी है और उसको शिक्षा देना जरूरी आणि है. आपण समजतो की मुलांना अजून शिकवणं गरजेचं और आहे. बार बार वही चीज पढ़ने से आणि वारंवार त्याच गोष्टी शिकण्यामुळे चाहे बच्चे लोग को दिमाग में आ भी न जाए त्या मुलांच्या डोक्यामध्ये जरी आला नाहीत तो इस तरह हो सकता है. तर अशा प्रकारे होऊ शकतं. हालेलुया. हालेलुया. ये क्या चीज है, मुझे कौन दिखा बताएगा? हा हे काय आहे कोण मला से सांगू बोलने का? शकेल? हाँ, 10 बार मैंगो निकालेगा तो बच्चे को मैंगो कुछ भी नहीं मालूम. आणि लेकिन 10 वेळा ये आंबा अगर इस काढल्यानंतर- तरह हो सकता है मैंगो, जर हा आंबा अशा प्रकारे होऊ शकतो तो तर अब ये क्या है? आता हे काय आहे? ठीक है, और एक चीज दिखा दो मैं आपको. अजून एक गोष्ट दाखवतो. अभी ये क्या है? आता हे काय आहे? मेरे लिए पढ़ के दिखा. दशहरी. दशहरी आंबे को जानते? आंबा है. आंबा आहे. और ये कौन सा है? हा कोणता आहे? अच्छा, ये कैसा बराबर समझ में आता है? हे कसं बरोबर कळतं? अभी फिलहाल इसको मैं आंबा निकाला हूँ, अभी टाइम नहीं वेस्ट करता हूँ. ये दशहरी आंबा है, ये हापूस आंबा है, और ये बाटली आंबा है. समझो, इसको थोड़ा मैं बूंद निकाल के देता तो बाटली आंबा हो जाएगा. ओके, बस समझने की बात है. तो बच्चे लोग भी, आपको मालूम है, कोई लोग सम मैथ्स रहता ना, मैथ्स गणित वो गणितामध्ये पाठ करके जाते हैं ते पाठ करून जातात और कुछ भी नहीं लिखने का तो जो दिमाग में वो लिख देते हैं. आणि काही नाही तर ते जे डोक्यात आहे तेच लिहून और येतात. मेरे जैसा रहेगा तो फिर अक्खा विषय में अंडा मिल के घर पे आता है. मम्मी को मालूम है मुझे गणित नहीं आता, आईला माहित मैं आहे. पूरा सब्जेक्ट की बात कर रहा हूँ. लेकिन अगर इस तरह का आंबा दिखाएगा तो बच्चा बोलेगा ये आंबा नहीं है, क्योंकि उसको मालूम है आंबा को ऐसी टोक होती है तोते की समान. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मैं आपको अगर मुर्गी दिखाऊं मी जर तुम्हाला कोंबडी दाखवली तो आप बोलेंगे ये मुर्गी है. तर तुम्ही म्हणाली कोंबडी मैं आहे. उसको पैरेट की बीक लगाऊं तो आप क्या बोलेंगे? तोता मुर्गी है. आणि ये मुर्गी तोता है. पैरेट बीक की भी मुर्गी आती है. नस्ल बच्चे लोगों को हम समझते हैं लहान कि इसको मुलांना आपण इतना समजतो. पहचान नहीं है. अभी गावठी त्याला मुर्गी एवढी किसको ओळख लाने के नसते. भेजोगे? मैं भेजू गावठी कोसबाड़ी कोंबडी. मुर्गी लेके आएंगे, बोलेगा ब्रदर गावठी है. मैं बोलूंगा नहीं है कोसबाड़ी, नहीं बोलेंगे गावठी है. पहचान नहीं होगी आपको, क्योंकि आपको ओळख नसेल. जानकारी नहीं है. कारण जाओ त्याला कोई भी ओळख मार्केट में नसेल. जाओ, उसको उल्लू बना के भेज देंगे. उसको बोलना मुझे पालना है, वो बोलेगा कल आजा मैं तेरे को दूसरी मुर्गी ला के देते हैं. क्यों? उसको मालूम है ये जब ये अंडा देगी या बड़ी हो जाएगी तो इसकी नस्ल बदल जाएगी और ये मुझे आके डांटेगा. दिमाग थोड़ा सा यूज करो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
परमेश्वर के पास बार बार जाने से प्रभूकडे हमारी वारंवार स्थिति जाण्याने बदल जाती है. आपली परिस्थिती बदलते. नॉट वंस डॉक्टर के पास गए अच्छा हो गया, नहीं, बार बार जाना पड़ता है. आणि डॉक्टरकडे एकदा जाऊन बरं होत नाही, वारंवार जावं लागतं. जब तक परमेश्वर हमें जोपर्यंत लोहा प्रभू को कोई चीज को बनाना, लोखंडाला- लोहा लोहा लोखंडाला तो जर उसको भट्टी में डाल के फिर बनवायचं बहुत ठोकना असेल, पड़ता है, फिर तर त्याला भट्टी में डाल, इट विल टेक पट्टीत टाइम. टाकून त्याला ठोकावं मेरा लागतं, त्याला विश्वास वेळ परमेश्वर में लागतो. कितना है, माझा विश्वास प्रभूमध्ये किती तुरंत आहे आपको आशीष मिलती है. आणि लगेच तुम्हाला आशीर्वाद कैसी मिळतो. मिलती है? कसा वचन मिळतो? क्या लिखा है? वचन काय मैंने लिहिलेलं ये आहे? बातें तुमसे, आपने पढ़ा 33 हाँ पढ़ो. योहान 16:33 मी तुम्हाला माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. मैंने ये बातें तुमसे इसलिए कही कि तुम्हें मुझ में शांति मिले, तुम्हें मुझ में शांति मिले. अभी ये यूहन्ना का मैं चैप्टर पढ़ रहा हूँ 16वां. ओके, योहानाचा 16वा अध्याय मी वाचत आहे. मत्ती का 11:28 में क्या लिखा है? मत्ते 11:28 मध्ये काय लिहिलेलं आहे? किसको मालूम? फटाफट पढ़ो, बोलो बोलो ऐसा ही. हाँ, चेची ने कुछ तो पढ़ा. हाँ, और कोई पढ़ो जोर से. अहो बोला, जोरात बोला. हे सब परिश्रम करणे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनो, तुम्ही मजकडे मी तुम्हाला विसावा देईल. गॉड इज गिविंग यू पीस. प्रभु अभी तुम्हाला मत्ती शांति में देता से, मत्ती से बाद में मार्क गया, लूक गया, बाद में योहान में, फिर 16 में परमेश्वर ने लिखा है तुम्हें संसार में तकलीफ होगी, क्लेश होगे, दर्द होगा, पेन होगा, लेकिन मैं तुमसे कहता हूं, मैं तुम्हें शांति दिलाऊंगा. आणि ज्या जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील परंतु प्रभू सांगतो मी तुम्हाला शांती देईन. इसलिए लिख के रखा है अशासाठी लिहून ठेवलेलं आहे ताकि सब कुछ खत्म होने के बाद तो परमेश्वर के पास आना. सगळं संपल्यानंतर तरी प्रभूकडे या. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. एक मसाले का दुकान, दूसरा मसाले का दुकान, तीसरा अचार का दुकान, चौथा पापड़ का दुकान, पांचवा चिकन का दुकान, छठवा में गया तो मेडिकल मिला. लेकिन मुझे इन सातों में दूध नहीं मिला. लेकिन मैं देखता हूँ मसाला का दुकान, फिर भी मैं उसको बोलता भाई दूध दे, वो बोलते भाई मसाले का दुकान है. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. लेकिन मैं ढूंढ के रहूंगा, दूध परंतु का मैं- दुकान मिलने तक मेरी खोजी जारी रहेगी. परंतु दुधाचं दुकान वैसा मिळेपर्यंत मी परमेश्वर शोधतच की राहीन. शांति में, परमेश्वर के वचन में जो शांति है उसको खोजा करो. आणि प्रभूच्या वचनामध्ये जी शांती आहे नॉट त्याला ओनली शोधा. गूगल. फक्त गुगल वरती नाही. रेडीमेड मत देखो, गूगल रेडीमेड है, उसको उतना ही मालूम है जितना स्टोर किया है. गुगलला तेवढंच माहित आहे जेवढं त्याच्यामध्ये हालेलुया. टाकलेलं तो वचन आहे. कहता है, वचन सांगतं इसलिए मैं तुम्हें बातें, मुझ में शांति मिले, मैं ये बातें तुमसे इसलिए कही है कि मुझ में शांति मिले. संसार में तुम्हें क्लेश होता है परंतु धाड़स बांधो, मैंने संसार को जीत लिया है. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हालेलुया, हालेलुया. 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 परमेश्वर के पास आना, प्रभूकडे या. परमेश्वर के पास आना. प्रभूकडे या. हमारे परमेश्वर ने मृत से जिंदा करने की ताकत रखता है. प्रभूला मरणातून जिवंत करायची ताकद त्याच्याकडे आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 अभी 16 में चलो मेरे भाई और बहनों. 16 मध्ये आपण कई जाऊ. समय परमेश्वर देखो क्या कहता है हमें. प्रभू काय सांगतो ते आपण पाहूया. थोड़ी देर में मैं तुम मुझे देखोगे, प्रेरित को कह रहा है, थोड़ी देर तुम्हें मुझे शिष्यांना देखोगे तो सांगत आहे थोड्या और वेळाने फिर मी तुम मुझे तुम्हाला नहीं देखोगे. दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने परमेश्वर तुम्ही कोई मला क्लियर पाहाल. बात नहीं करता कि प्रभु सूली पे जाने वाला है, मरने वाला है, फिर उठने वाला है. उनको कुछ भी नहीं बता रहा है, वो प्रभू बस बोल रहा त्यांना है. स्पष्टपणे सांगत नाही की मी आता क्रूसावर जाणार आहे, मरणार आहे, पुन्हा उठणार आहे. ये नहीं बता रहा है. हे सांगत यह नाही. क्या है जो हमसे कहता है थोड़ी देर तुम मुझे देखोगे, फिर थोड़ी देर में तुम मुझे नहीं देखोगे. थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द हम लॉर्ड. लोग जब भी प्रार्थना में नहीं थे, आपण ज्या आज प्रार्थना कितने लोग नए हैं? आज किती जण नवीन आहेत? थोड़ा हाथ वर करा, ऊंचा जरा करा. हात वरती करा जे नवीन आहेत, पहली बार आए. जे पहिल्यांदाच आलेले आहेत. हालेलुया. मैं हालेलुया. कुछ बोलता आपको समझ में आता है? मी काय बोलतो तुम्हाला कळतं का? जब भी हम लोग इस संसार के अंदर पैदा हुए, आपण बड़े या हुए, जगामध्ये जेव्हा खैर जन्मलो, खुशहाली मोठे झाले, की या पाप किया, काही अच्छा किया, पाप बुरा केलं, किया, जानते हैं चांगलं, नहीं वाईट जानते, केलं. चल रहे हैं दुनिया. आणि माहित नसून देखील चालत जब भी आहोत हम लोग दुनियात. बहुत शादी में जाते तभी हम लोग कौन प्रार्थना करते, हालेलुया, स्तुति गाय.
कोई करते है क्या? लग्नामध्ये जातो तेव्हा अशी घर कोण में प्रार्थना त्योहार रहते करते तभी का? कोई प्रार्थना करता है क्या? नहीं, घरामध्ये पूछ रहा हूं, काही पूछ रहा हूं. सण असतो तेव्हा पार्टी करतात का? प्रार्थना करतात का? नहीं, कभी प्रार्थना करते हैं. प्रार्थना कधी करतात? डॉक्टर की जरूरत कभी पड़ती है डॉक्टरांची गरज कधी लागते? और प्रभु की जरूरत आणि प्रभूची गरज? Praise the Lord. एक टाइम पर प्रभु को मत रखना. फक्त वेळेसाठी प्रभू एक समय में अभी आप प्रार्थना करते हो, तुम्ही प्रार्थना करता, आप जब भी समस्या में आओगे तो प्रार्थना करते हो जरूर, तुम्ही प्रार्थनेत लेकिन आपको ये तो मालूम होना चाहिए कि तुम्हाला मैं एक किससे माहित असायला प्रार्थना करूं. हवं मी कोणाकडे प्रार्थना ये करायची, तो मालूम होना चाहिए मैं कहीं प्रार्थना करूं. प्रार्थना कशी करावी हे तरी माहित असायला हवं. कौन सा वचन लेके प्रार्थना करूं. कोणती वचन घेऊन प्रार्थना करू. पहला बार प्रार्थना करने जाएगा तो वो सोचेगा भी है मैं सुनेगा कि नहीं सुनेगा, मैं कर रहा हूँ बस दुनिया कर रहा है इसके लिए नहीं. कोई बोला उधर मोमबत्ती लगाते हुए देख रहा था, वहाँ पे जाके उसको बोलूँ क्या, वो बोला तू भी 4 मोमबत्ती लगा. तेरा क्या हुआ, आज तक मेरे जीवन में अंधेरे थे, तेरा क्या होगा, तेरा भी वही होगा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मोमबत्ती लगने से वो मेणबत्ती जगह में लावणे. उजाला आया, तुम्हारे हृदय में आया क्या, त्या जागेमध्ये प्रकाशाला तुमच्या हृदयामध्ये आला तो का? इसका मतलब हमें मार्ग नहीं मालूम. तर आपल्याला माहित या आहे चाहे की कुछ आपल्याला भी मार्ग किया. माहित नाही. काहीही जरी केलं, 2 दिन में देखो कितने एक्सीडेंट हुए, बच्चे लोगों के एक्सीडेंट हुए, कोई कहाँ जा रहे एक्सीडेंट हुए, क्यों मर रहे. 2 दिवसाच्या आधी तुम्ही कोई भगवान पहा, में मिलने के लिए किती तो मर अपघात जाते हैं झालेले क्या? आहेत. कोणी देवाकडे क्या येतात तर कोण परमेश्वर को मरतात प्यारा का? हो गया, नहीं. प्रभूला प्रिय झाला. हमारा मार्ग कोई गलत हो रहा है, आपला मार्ग हमें काय उसको चुकीचा ढूंढना आहे. होगा. आपल्याला और त्या परमेश्वर शोधायचं आहे. प्रेरित को कहता है आणि तो मैं शिष्याला इसलिए सांगतो, कि मैं पिता के पास जाता हूँ. क्या जरूरत थी परमेश्वर को ईसा मसीह को अपने प्रेरित को बोलने के लिए मैं पिता के पास जाता हूँ. येशू ख्रिस्ताला काय गरज होती आप आपल्या आज शिष्याला प्रचार करते हो, सांगायची की मी तू क्यों बोलते पित्याकडे हो, चलो जात आहे. हमारे चर्च में आओ आपको हीलिंग मिलेगी, आपको चंगा हो जाएगा. आप ऐसे क्यों बोलते हो, डॉक्टर के पास जाओ. आणि तुम्ही असं लोकांना का सांगता तुम्ही चर्चमध्ये या, तुम्ही बरं व्हाल, तुम्ही असं का सांगत नाही की डॉक्टरकडे जा. प्रेज द लॉर्ड. क्योंकि आपको चंगाई मिली हुई है, कारण आपने तुम्ही बरे विश्वास झालेले पाया है, आहे, तुम्हाला आपके विश्वास के मिळालेला द्वारा आहे. आपको आशीष मिला है, इसके लिए आप बोलते विश्वासाद्वारे हैं तुम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे आप उधर ही चलो. आणि म्हणून तुम्ही सांगता इथे या. तो लोग जिसके पास पैसा है या जिसके पास दिमाग, आणि ज्यांच्याकडे पैसे आहे आणि ज्यांच्याकडे जिसके बुद्धी पास आहे दिमाग नहीं है आणि ज्यांच्याकडे बुद्धी नाही, वो अपने ही मर्जी पे चलने की कोशिश करेंगे. तो स्वतःच्या मर्जीने चालायचा प्रयत्न करेल. क्यों मैं ऐसा बोला, मी असं का सांगितलं? क्योंकि पहला मसाला का दुकान, लॉन्ड्री का दुकान, इसका दुकान, पापड़ का दुकान, आचार का दुकान, सब में दूध पूछते पूछते गया, कहीं नहीं मिला. आणि सगळ्या दुकानात दूध विचारित गेला परंतु कुठेच मिळालं नाही. क्योंकि मेरे पास दिमाग नहीं था, इसके लिए ऐसा चल रहा है. कारण माझ्याकडे बुद्धीच नव्हती म्हणून अशा प्रकारे मी जिसके चालत पास आहे. बुद्धि है ज्यांच्याकडे बुद्धी वो आहे सीधा परमेश्वर के पास चला आएगा. तो पूर्णपणे प्रभूकडे लगेच येईल. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. अरे उसको मालूम ही नहीं प्रभु कौन है. त्याला माहीतच नाही प्रभू कोण आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर अपने प्रेरित को बोला मैं पिता के पास जाता हूँ, प्रभु- तब उन्होंने कहा यह थोड़ी देर में वो जो वो कहता है वो क्या बात है, हम नहीं जानते कि वह क्या कहता है. यीशु जानकर कि मुझे पूछना चाहते हैं, उन्हें उससे कहा क्या आपस में मेरी इस बात के विषय में पूछताछ कर रहे हो. थोड़ी देर में तुम मुझे देखोगे, थोड़ी देर में तुम मुझे नहीं देखोगे. जब भी मेरे भाई बहनों परमेश्वर अपने मृत्यु और उठने के बारे में उन लोगों को समझा रहा था आणि प्रभू कि जो आपल्या उनको मृत्यूबद्दल आणि डर ना उठण्याबद्दल जाए, सांगत उनको होतो. भविष्य बता रहा था कि आप मुझे नहीं देखोगे, और जब भी आप परमेश्वर को नहीं देखोगे तो आप उस टाइम पे मुसीबत में आओगे. आणि तुम्ही जर प्रभूला पाहिलं नाही तर तुम्ही काही समस्येमध्ये याल. परमेश्वर ने अगर आपसे मुंह अगर बैक किया, आणि प्रभूने जर तुमच्यापासून मुख हम लपवलं प्रॉब्लम में आएंगे. तर आपण समस्येत येऊ. क्योंकि परमेश्वर अहरोन को बोला मेरे लोगों को कैसा आशीष देना. आणि अहरोनाला प्रभूने कसं सांगितलं, माझ्या लोकांना कसा आशीर्वाद दे. गिनती का 6:24 को पढ़ो. गणना 6. एक एक वचन को ध्यान में रखो. प्रत्येक वचन लक्षात देऊन ऐका. यहोवा तुझे आशीष दे और तेरी रक्षा करे. परमेश्वर ने अहरोन को इस तरह इस्राएल लोगों को आशीष देने के लिए कहा है. किस तरह, यहोवा तुझे रक्षा करे और तुझे आशीष दे. आशीष दे परमेश्वर और तुला तुझे रक्षा आशीर्वाद करे. देऊ व तुझे संरक्षण करू. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आपने किसी को बोला तुम्ही कोणाला सांगितलं परमेश्वर आपको आशीष दे, प्रभू तुम्हाला आशीर्वाद वो देऊ, बंदा आशीषित हो जाएगा. ती व्यक्ती आशीर्वादित होईल. आपने किसी को बोला तुम्ही कोणाला तुझे सांगितलं शाप लगे, तुला शाप वो मिळेल शाप ठहरेगा. तर तुला शापच मिळेल. क्योंकि ये परमेश्वर की पवित्र प्रजा के मुंह से निकलने वाला शब्द है. कारण हे
परमेश्वराच्या पवित्र प्रजेच्या मुखातून निघणारं वचन जब भी आहे. प्रभु ईसा मसीह जा रहे थे, जेव्हा येशू ख्रिस्त जात होते, प्रेरित ने उनको रोका, शिष्याने त्यांना सांगितलं, अभी तो आप यही रोड से आए तुम्ही आता या रस्त्याने आलेले और आहात ये लोग ने आपके ऊपर पत्थर मारे, आणि या लोकांनी तुमच्यावरती पथराव केला. फिर आप वही से जाना चाहते हैं क्या? तुम्ही पुन्हा तिथूनच जाऊ इच्छिता का? वो लोग बोलते हैं परमेश्वर आणि ते आप बोलतात, चाहे तो मैं ऊपर से अग्नि बरसाऊं कि ये तेरी बात को नहीं समझते. आणि आम्ही आकाशातून आग पडावी अशी आम्ही विनंती करू का? जब भी परमेश्वर पतरस ने जब भी सामने वाले का कान, सरदार का कान काटा, आणि पेत्राने जेव्हा मुख्य अधिकाराच्या सेवकाचा कान प्रभु बोलते कापला तलवार अपने कवर में डाल दी. आणि तेव्हा प्रभूने सांगितलं, तू आपली और तलवार परमेश्वर ने मनात घाल. उसको, प्रभु ईसा मसीह ने उसके कान को छुआ और उसका कान फिर से चंगा किया. आणि प्रभू येशूने त्याच्या कानाला स्पर्श केला आणि परमेश्वर तो के पास बरा पावर झाला. नहीं थी क्या उसको बुरा सीधा करने के लिए? आणि प्रभूकडे सामर्थ्य नव्हतं परमेश्वर का के त्याला? पावर नहीं थी कि उसको जलाने के लिए, भस्म करने के लिए? त्याला अग्नीने भस्म करण्याची त्याच्याकडे ताकद नव्हती परमेश्वर का? ने इस तरह नहीं किया. परंतु प्रभूने अशा प्रकारे केलं नाही. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. वचन कहते हैं अपने अपने वैरी के ऊपर प्यार करना, आणि अपने प्रभूचं दुश्मन वचन से प्यार सांगतं, करना. आपल्या शत्रूंवरती गॉड प्रीती इज करा. टीचिंग अस. और जब भी प्रभु आप आपल्याला परमेश्वर के शिकवित आहे. एक एक वचन को समझे जेव्हा तो प्रत्येक आपकी वचन तुम्हाला समजेल, ताकत कमजोर नहीं बनती, आपकी ताकत बढ़ती है. तेव्हा तुम्ही अशक्त होत नाही तर तुमची ताकद वाढते. क्योंकि आप कोई चीज ढूंढने के लिए जाए रहे, कारण तुम्ही काही गोष्टी जर शोधायला गेलात, आप रात को कोई चीज के लिए सोच रहे कि आज मुझे ये करना है, कल मुझे ये करना है, मुझे मालूम नहीं कहाँ से करना है. आणि रात्री तुम्ही विचार करत असेल, मला हे करायचंय ते करायचंय, कसं माहित नाही. सोचने से पहले परमेश्वर तुम्हारे को राह दिखाएगा, किस तरह क्या होना, किस तरह क्या आणि नहीं प्रभू होना. तुम्हाला मार्ग स्वतःहून दाखविल, कशा प्रकारे काय करायचं आणि काय नाही. यहोवा तुझ पर अपने मुख प्रकाश चमकाए और तुझ पर अनुग्रह करे. मुख का प्रकाश, आशीष. परमेश्वर आपला Fresh मुख light, fresh प्रकाश, परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुला कृपा करू. हालेलुया. जब भी परमेश्वर आपके ऊपर पीठ घुमाए, जेव्हा प्रभू तुमच्यावरती पाठ हमारे फिरवली ऊपर समस्या आ जाएगी. तर आपल्यावरती समस्या येते. हमें क्यों बार बार प्रार्थना करनी है? आपल्याला वारंवार का हमें प्रार्थना क्यों करायची सीखना आहे? है? आपल्याला का शिकायचं आहे? आज हमें ए पसंद नहीं, कल हमें ओ पसंद नहीं. आज आपल्याला हे पसंत नाही, उद्या ते पसंत नाही. लेकिन जब भी बीमार होते तभी दाल भी खानी पड़ती है. पसंद नहीं है लेकिन खानी आजारी पड़ती है. पडल्यावरती डाळ क्योंकि देखील और खावी चीज लागते. डॉक्टर ने सब कुछ मना किया है. कारण चिकन डॉक्टरने नहीं, सगळी मच्छी मनाई नहीं, केली मटन आहे. नहीं, तीखा नहीं, खट्टा नहीं, कुछ नहीं. तो फिर क्या खाओगे? मग काय खाल? जेव्हा सगळी मनाई करतील फिर क्या करोगे? मग काय करणार? परमेश्वर हमारे पर अनुग्रह करता है. प्रभू आपल्यावरती कृपा करतो. यहोवा अपने मुख तेरी ओर करे और तुझे शांति दे. हालेलुया. परमेश्वर तुम्ही जाणो योहानने. तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देऊ. आप बोलो एक दूसरे को, प्रभु तुझे शांति दे, प्रभु तुझे तुम्ही शांति दे, प्रभु एकमेकांना तुझे बोला, शांति दे. प्रभु तुला आप शांति जो देवो. मुंह से निकला हुआ शब्द परमेश्वर सुनेगा और आपके सामने वाले को शांति देगा. आणि तुमच्या मुखातून निघाला शब्द प्रभू ऐकेल आणि समोरच्याला शांती देईल. जब भी उसको शांति रहेगा, जेव्हा त्याला आपका भी शांती जीवन होईल, शांति में चलेगा. तेव्हा तुमचं जीवन देखील शांतिमय होईल. कई लोग हैरान करने वाले शैतान, देखो आपको इंसान दिखता है, उसके पीछे का शैतान नहीं दिखता है. आणि तुम्हाला माणूस दिसतो पण त्याच्या मागे जो सैतान आहे तो दिसत नाही. हालेलुया. हालेलुया. कई केसेस आप देखते हैं, यहाँ से गया, वहां से गुजरा, वहां से गुजरा, ऐसा हुआ वैसा हुआ, कुछ मालूम नहीं रहता ये ऐसा क्यों करता है. आणि हा का असं करतो काहीच माहित नसतं. खूप साऱ्या अशा केसेस तुम्ही पाहिल्या असतील. कभी हीलिंग में देखना, किसी को पूछता क्या होता है, बता नहीं इसको ना ठीक है थोड़ा बुखार है, आणि और काही बुखार में और कितने बुखार निकलते पता नहीं चलते. फक्त ताप आहे परंतु तापामध्ये अजून काय हम निघते ते जानते हैं कळत कि ये नाही. वीक है, ये इसको प्रॉब्लम है, इसको थोड़ा दिमाग प्रॉब्लम है, इसको ये प्रॉब्लम है, इसको नींद नहीं आती, इसको नो 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 टाइप ऑफ स्पिरिट इज वर्किंग ओवर देयर. आणि त्यांच्यामध्ये दुष्ट आत्मिक काम लेकिन करीत आहे. परमेश्वर के पास जाएंगे तो ये चीजें प्रकट होनी और उसको चले जाना है. आणि प्रभूकडे आल्यानंतर या गोष्टी प्रकट होऊन त्याला जावंच लागेल. तो परमेश्वर प्रेरित को क्या बता रहा था, ताकि आज हमें प्रभू तुम्हें शिष्याला काय परमेश्वर को सांगत पास होता? चलना होगा. आपल्याला यीशु ने ये प्रभूकडे जानकर जायचं उससे आहे. पूछताछ की, थोड़ी देर में तुम्हें देखोगे, थोड़ी देर में मुझे नहीं देखोगे. मैं तुमसे सच कहता हूं कि तुम रोगे और विलाप करोगे, परंतु संसार आनंद करेगा. आपणाला विचारावे असे त्याच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. हे जे मी म्हणतो त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारित आहात काय? मी यूट्यूब में तुम्हाला देखा, महाकुंभ में जाने वाले वहां पे आग लग गई. तुम्ही YouTube मध्ये एक पाहिलं गाड़ी का असेल, इतना जबरदस्त एक्सीडेंट हो गया कि 10 लोग जगह ही मर गए. अपघात झाला आणि 10 बच्चे लोक की स्कूल की बच्ची जा रहे थे स्कूल को पिकनिक के लिए, कितने 24 लोग, बच्चे की गाड़ी को बस इतनी जोर से किसी ने मारा. आणि मुलांच्या बसला एक तो बहुत सीरियस है. एवढ्या जोरात टक्कर मारली का एक खूप सिरियस आहे.
12वीं पहला ही एग्जाम के लिए बच्चे लोग जा रहे थे, कोई गाड़ी ने उनको इतना जोर से ठोका, 12वीच्या परीक्षेसाठी जात होते आणि पांचों के एकाने- 5 बच्चे स्कूल में नहीं पहुंचे, आणि एग्जाम दिया, पाचही जण तिथे हॉस्पिटल पोहोचले में. नाही आणि सगळे जण एक हॉस्पिटल बहुत सीरियस है. आणि एक खूप जखमी आहे. वी आर प्रिपेयरिंग एवरीथिंग एंड एंड ऑफ द डे आपण खूप जो तयारी मुझे केली, परंतु करना है वो शेवटी- मेरा मकसद पूरा नहीं हुआ. अभी गलती किसका है? आणि जे मला पाहिजे होतं तेच जर झालं नाही तर आता कोणाची चुकी आहे? एक अरबी में बात बोलते हैं ना, मुख माफी, तुम्हें दिमाग नहीं है, तुला तू एड़ा डोकं है, नाही मुख का? माफी, तुझे अक्कल नहीं है. तुला अक्कल नाही का? आज मैं वही पूछ रहा हूँ समाज को कि अक्कल नहीं है क्या? आणि मी देखील आज तेच विचारत आहे, समाजाला अक्कल नाही का? हर जगह अपनी मर्जी. प्रत्येक और ठिकाणी जो आपली सृजनहार बैठा है वो कोई नहीं है मर्जी. आणि जो निर्माण करता बसलेला कि आहे तो कोई कोणी भी नाही होगा, का? आणि कोणी जरी कि उसकी असला, बात को सुनना है, त्याचा हमें ऐकायचं प्रचार आहे, करना है. आपल्याला प्रचार करायचा आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज अपनी एक बहन जो है, आज पता नहीं अपनी उसका एक एज बहन- मुझे, डॉक्टर ने बता दिया, 2 दिन के अंदर एडमिट की. डॉक्टर ने बता दिया अभी इसका बचना मुश्किल है, आप सोचो ऑक्सीजन निकाल देता हूँ, वेंटिलेटर, वो अपने आप मर जाएगी. आणि एक बहीण जी आजारी आहे, डॉक्टरांनी सांगितलं ही वाचणार नाही, व्हेंटिलेटर काढलं तर ती जाईल, तुम्ही विचार करा. लेकिन जब तक मैं उनको पहचानता हूँ, आज तक वो लोग ने किसी का बुरा नहीं किया, कभी आणि नहीं. मी उसका पूरा ओळखतो परिवार ने तोपर्यंत नहीं किया. मैं बोलता हूँ त्यांच्या कुटुंबाने पूरा कोणाचं वाईट परिवार केलं एकदम नाही. साइलेंट लोग है. आणि पूर्ण परिवार जो आहे, कुटुंब तो क्या पूर्ण इसके शांत पीछे भी, आहे. हिस्किया के पीछे भी परमेश्वर की कोई योजना थी? आणि हिच्या मागे देखील जिसको कोणाची 15 साल का प्रभूची जिंदगी, योजना होती का? कितनी years ना मान्य एक्स्ट्रा दी. 15 वर्ष जास्त दिले. हिस्किया बीमार था, एशिया को पूछा, तू हिस्किया को जाके बोल तेरा घर का सब सामान उठा किसी के हाथ में दे दे, किसी के हिजकियाला सौंप प्रभूने दे, सांगितलं, क्योंकि अभी तेरे को मैं लेके जाऊंगा. तुला मी आता घेऊन जाणार आहे, तर तुझ्या लेकिन वो रोया, प्रभु कुटुंबाची निवड मैंने तेरे कर. सब भी अच्छा वही किया, मैंने कोई बुरा नहीं किया. आणि तो प्रभूकडे रडला आणि त्याने सांगितलं मी सगळं चांगलंच केलं, काही वाईट केलं नाही. कहता है दीवार के पास खड़ा होके रोया. आणि तो भिंतीकडे तोंड करून उसने रडला. कन्फेस किया परमेश्वर से, त्याने कबूल केलं प्रभूकडे, सिर्फ दीवार के पास खड़ा रह के रोया. फक्त भिंतीकडे पाहून तो और फिर रडला. एशिया को परमेश्वर ने संदेश दिया, यशाया- उसको बोल मैंने तेरी जिंदगी 15 साल के लिए एक्सटेंड की है. आणि यशयाला संदेश दिला प्रभूने, त्याला जाऊन सांग का 15 वर्ष परमेश्वर त्याचं कर आयुष्य सकता वाढवलेलं आहे. प्रभू करू शकतो, क्योंकि वो अपना सृजनहार है. कारण तो आपला निर्माण करता आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आज हमारे बच्चे पढ़ते हैं, आज आपली मुलं शिकतात, स्कूल में भेजते हो, शाळेत कॉलेज में भेजते हो, पाठवतात, कॉलेजला. अच्छी बात है. चांगली गोष्ट आहे. लेकिन जिंदा खुदा को जानने की भी एक लत उनको लगा दो, आणि जिवंत उनको प्रभूला सिखाओ. शोधण्याचा देखील हमारी त्यांना जिंदगी शिकवा. कल परसों हम उठेंगे, बच्चे लोगों का क्या? आणि आपण उठू, परंतु आपल्या मुलांचं काय? क्यों ये एक्सीडेंट हो रहे हैं? का अपघात होत क्या आहे? वजह है? टेक्नोलॉजी बढ़ी इसके लिए, कारण हाईवे काय बड़े आहे? हुए इसके लिए, या टेक्नॉलॉजी परमेश्वर वाढली हमें कुछ म्हणून? सिखाना चाहता का है? प्रभू आपल्याला काय शिकवू हम इच्छितो? लोग कितने बार बाल बाल बचते हैं. आपण किती वेळा वारंवार वाचतो, परमेश्वर चाहता है कि ये ना मरे. आणि प्रभूची इच्छा असते की आपण मरू नये. मैं ट्रेन से गिरा, मेरा गाड़ी एक बार आधी कट होने वाली थी, इनोवा आधी कट होने वाली थी. माझी गाडी उसमें हम लोग अर्धी 7 कट लोग होणार थे, होती आणि आम्ही 7 जण कि हमारे त्याच्यात सामने होतो. भरा हुआ डंपर था. आणि आमच्या समोर एक मोठा असा डंपर होता. डंपर पूरा मेटल का, आप जानते हैं उसका स्पीड, और वो ठोकेगा तो तुम्हारा बचना त्याने मुमकिन जर है, नामुमकिन ही ठोकलं था. तर वाचणं अशक्यच होतं. पूछना, जो लोग थे उनको पूछना हालत क्या थी हमारी. जे होते त्यांना विचारा एक आमची काय मोमेंट हालत के लिए परमेश्वर ने हमें इस तरह बचाए, एक सेकंड में, क्योंकि हमारी गाड़ी भी 100 के ऊपर रफ्तार हमारी भी गाड़ी की थी. आणि आमच्या गाडीचा वेग देखील 100च्या वरती होता. हम लोग मस्ती कर रहे थे बाजू वाले गाड़ी से, बाजूवाल्या गाडी बरोबर आम्ही थोडी मस्ती करत होतो. लेकिन एक मोमेंट के लिए एक क्षण परमेश्वर ने भर बाजू वाली गाड़ी रोकी, बाजूतली और गाडी हमने प्रभूने उसके पीछे थांबवली से गाड़ी बाहर आणि निकाली, त्याच्या मात पडून आम्ही गाडी काढली. क्योंकि गाड़ी को ब्रेक लगना असंभव हुआ. कारण आमचे ब्रेक सामने लागणं वाली गाड़ी अशक्य ने होतं. सडनली उसका स्पीड कम थी किया. आणि समोरच्या गाडीने ये अचानक बाजू वाला गाड़ी ने बढ़ाया, कमी ये केला. बाजू वाला गाड़ी ने बढ़ाया, और सब एक ही साथ में. अब हमारे सामने आगे मरने से सिवा और कोई रास्ता नहीं आणि था. पुढे मरण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताच एक पर्याय सेकंड नव्हता. के अंदर परमेश्वर ने एक गाड़ी को रोक, थोड़ा सा स्पीड कम थी किया, 21 सेकंड में हम लोग की गाड़ी बाहर निकली, वो पीछे पीछे हमारे आया. एका सेकंदामध्ये त्या नहीं गाडीचा होता वेग कमी तो झाला आज आणि मैं आम्ही पुढे गेलो. कोई भी नहीं बचता. तर मैं बोलता आज कोई नहीं बचता.
आम्ही कोणच वाचलो नसतो. लेकिन उस टाइम पे शैतान हमारे पीछे बहुत बुरी तरह पड़ा था. त्यावेळी सैतान आमच्या मागे खूप वाईट किसको पद्धतीने बचाने पडला जाए होता. तो भी हमारे गाड़ी के सामने लोग आते थे. आणि कोणाला अपने आप. वाचवायला जायचं तर समोर मैं आपको इसके लिए कह रहा हूँ, तभी भी परमेश्वर मेरे साथ था. एक बाजू का एक बंदा था, उसको बीमार था, उसके पेट के अंदर एक मेटल का गोला था. डॉक्टर ने बोला इसके पेट के अंदर मेटल का गोला है. पाचूबंदरची एक व्यक्ती होती आणि तिच्या पोटामध्ये असा मेटलचा काहीतरी गोळा होता. तभी वो डॉक्टरने प्रार्थना में सांगितलं. आती थी. उसकी वाइफ ने बोला ब्रदर परिस्थिति ऐसी गंभीर है. पहले डॉक्टर ने बोला 25,000 चाहिए, बाद में बोलते हैं 50,000 चाहिए, बाद में बोलते हैं 1 लाख लगेगा, बाद में वो बात पहुंची 2 लाख के ऊपर. आणि डॉक्टरांनी सांगितलं आधी 25,000 50,000 मग 2 लाखापर्यंत ती गेली. उसको बोला तू एक काम कर. आणि मी तिला सांगितलं एक हाईवे काम में कर. कोई एक हॉस्पिटल, अभी उसका नाम मुझे मालूम नहीं. हाईवेला एक हॉस्पिटल हाईवे में आहे. एक हाईवे हॉस्पिटल कोई है. और उसके वाइफ को बोला एक काम कर, तू कुछ मत कर. आणि मी तिला सांगितलं काहीच करू नको हम लोग, तू हमारे साथ चल, हम लोग हॉस्पिटल में चल जाते हैं. आणि तू आमच्या बरोबर चल. जैसे उसके गाड़ी में बिठाया मेरे बहन भाई, जसं तिला आम्ही गाडीमध्ये हर बसवलं मूवमेंट में हमारे गाड़ी के सामने कोई कोई टकराने के लिए आता है. आणि कोण कभी ना नहीं कोण ऐसा आमच्या हुआ. गाडीला ठोकर मारायला जो यायचं. आता है हमारी गाड़ी के सामने ही हम लोग ब्रेक मार के वो बहन जो थी सीट के ऊपर बार बार 8 बार गिरी. आणि ती बहीण जी होती 8 वेळा 8 आमच्या बार हम लोग ने गाडीवर इमरजेंसी ब्रेक मारा, उसको सीट छोड़ के बीच में गिरना पड़ा. आणि इमर्जन्सी लाइफ ब्रेक में कभी मारल्यामुळे नहीं ऐसा हुआ. तिला असं पडत होती ती आणि या जीवनामध्ये असं कधीच झालं नव्हतं. हम लोग गए तो गए हाईवे में, वो हॉस्पिटल के आगे आणि चले गए. त्या हॉस्पिटलच्या पुढे आम्ही गेलो वो बहन बोलते ब्रदर हॉस्पिटल पीछे. आणि ती बहीण सांगते हॉस्पिटल मागे गेलो. हमने बीचों बीच हाईवे के बीचों बीच गाड़ी रोकी. आणि हायवेच्या अगदी मधोमध आम्ही गाडी थांबवली. मन सकता है पीछे वाला गाड़ी आपको खत्म. मागून हम येणारी गए. गाडी तुम्हाला ठोसू डॉक्टर शकते. एकदम यंग था, यंग. आणि डॉक्टर एकदम तरुण होता. और मैं तुर बात कर रहा था, वो मेरी बात को सुन रहा है. मतलब क्या डॉक्टर को कुछ अक्ल विकल है क्या नहीं? उसको अक्ल थी, उसके पेट में कुछ लोहा, लेकिन इंसान के पेट में से लोहा आया कैसा, मैं भी सोचने लगा. मनुष्याच्या पोटामध्ये ते लोखंड कसं गेलं मी देखील विचार करू वो लागलो. मुझे देख रहा है तो मला पाहत और आहे मैं फटफट फटफट बात कर रहा है. अरे कुछ नहीं हुआ तेरे को, घर पे चल. आणि काहीच झालं नाही तुला, तू घरी चल. डॉक्टर छोड़ने के लिए तैयार नहीं. उसने सब कुछ बात सुने आणि त्याने सगळं काही ऐकलं डॉक्टरांनी. और बाद में जब सोनोग्राफी की, जेव्हा सोनोग्राफी केली उसके पेट में जो मेटल का गोला था वो रहा नहीं. आणि जो मेटलचा लोखंडाचा गोळा होता तो राहिला नव्हता त्याच्या पोटात. बाद में डॉक्टर बोलते हैं कैसा हुआ मुझे नहीं मालूम. डॉक्टर सांगतात ते कसं झालं मला माहित नाही. मुझे मालूम ही नहीं होना था ना. परमेश्वर को जो करना था परमेश्वर ने किया. हमने प्रभू जो प्रार्थना करत की होता ते प्रभूने केलं. और वो आम्ही बंदा प्रार्थना बिना केली ऑपरेशन का कोई पैसा न दे के फिर से बाहर आया. आणि काहीच पैसे मेरे न भाई देता तो बहनों, बाहेर मुझे आला. ये कहना है मला कि हे सांगायचं परमेश्वर आहे, जैसा कहता है प्रभू तुम तसं रोगे सांगतो, तो तुम्ही डरने रडाल. की जरूरत नहीं है. घाबरायची काही गरज नाही. उस टाइम पे प्रभु ईसा मसीह त्यावेळी प्रभू येशू पृथ्वी के ख्रिस्त ऊपर से जाने वाला था या पृथ्वीवरून जाणार और होता फिर भी आपने को मिलने वाला है. आणि पुन्हा तो भेटणार आज हम होता. समस्या में है क्या? आज आपण समस्येत आहोत का? है. आहेत. है क्या? आहेत का? है. तो कोई बात नहीं. तर काही समस्या आज नाही. प्रभु हमारे से दूर नहीं है, हम प्रभु- प्रभु से दूर है. आपल्यापासून प्रभू दूर नाही तर आपण प्रभूपासून दूर अगर आहोत. मैं समस्या में हूं जर मी समस्येत तो आहे उसका हल ढूंढना पड़ेगा. तर त्याचं कारण शोधावं लागेल. अभी समझो यहाँ पे 2-3 लाइट एक सडनली बंद हो जाएंगे, इथले जर 2-3 लाईट जर बंद झाले तो अभी ऐसी प्रार्थना नहीं कर सकते. अशी प्रार्थना मी करू शकत विकी भाई नाही. को बोलना पड़ेगा भाई चेक करो 2-3 बंदे लगा कि वायरिंग क्या हुआ, चूहा ने खाया क्या, शॉर्ट हुआ क्या, जल गया क्या, लाइट गया क्या, वारंटी खत्म हो गई, कुछ तो हल तो निकालना पड़ेगा. त्याचं काहीतरी कारण असं गया तो शोधावं दूसरा लागेल. ला के डालेंगे. इसकी बड़ी बात नहीं है, नहीं डाल सकते. एक केला तर दुसरा आणून लावा वारंटी तो रिपेयर करके आएगा. तो रिपेअर करून येईल. हमारे जीवन के लिए हल नहीं है क्या? आपल्या जीवनामध्ये असं काही कारण नाही का? इमैनुअल हमारे साथ परमेश्वर, परमेश्वर हमारे साथ में है तो क्यों हल नहीं निकलेगा? इमॅन्युअल परमेश्वर आपल्या बरोबर आहे तर हमें का? सुनने को आता है क्या? आपल्याला ऐकायला हम येतं बहरे का? हैं क्या? आपण बहिरे आहोत का? परमेश्वर बोलता है तुम्हारा आनंद फिर से तुम्हें मिलेगा. तुमचा मैं पढ़ता आनंद हूं. यीशु ने तुम्हाला पुन्हा जानकर मिळेल. पूछा, उनसे कहा क्या आपस में यही बात विषय में पूछताछ कर रहे? थोड़ी देर में तुम मुझे देखोगे और थोड़ी बात तुम मुझे नहीं देखोगे. मैं तुमसे सच कहता हूँ तुम रोओगे और विलाप करोगे परंतु संसार आनंद कर रहा है. तुम्हें शोक होगा परंतु तुम्हारा शोक आनंद में बदल जाएगा. मैं तुम्हारा- आज हम लोग बिलीवर हैं, आज आपण विश्वास आज हम आहोत. प्रार्थना में हैं, आपण प्रार्थनेत आहोत लेकिन कभी कभी ऐसी कोई चीज हमें तकलीफ देती है कि हमें रोना पड़ता है. आणि अशा काही गोष्टी आपल्या बरोबर होतात की आपल्याला रडायला येतं. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. कोई जरूरी है क्या? काही गरज आहे का?
माँ प्रार्थना करते हैं, बाप प्रार्थना करते हैं, बच्चे प्रार्थना करते हैं, फिर भी कोई चीज नहीं हो रही, कोई जरूरी आई नहीं क्या? वडील प्रार्थना करतात, मुलं प्रार्थना करतात, परंतु काही गोष्टी होत नाही. परमेश्वर को कोई असंभव है ही नहीं. प्रभूला काहीच अशक्य असं नाही. लाजर 4 दिन, पूरे 4 दिन लाजर किधर था? पूर्ण 4 दिवस जमीन के अंदर सोया था. कबरेमध्ये होता, जमिनीखाली झोपला होता. मर के कितना दिन हुआ था? मरून किती दिवस झाले होते? 4 दिन. 4 दिवस. लेकिन प्रभु उसी टाइम उसको उठा सकता था. प्रभू त्याच वेळी त्याला उठवू शकत होता. प्रभु उठाने वाला था ही उसको. प्रभू त्याला उठवणार लेकिन होताच. वो 1 दिन नहीं, 2 दिन नहीं, 3 दिन नहीं, 1, 2 चौथा दिन उठाया. तिसऱ्या दिवशी नाही, चौथ्या दिवशी त्याला उठवलं. क्योंकि परमेश्वर को हमारा विश्वास को कारण प्रभूला आपला विश्वास पाहायचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. अभी मेरे पास वो बांबू देना, बांबू. हालेलुया. पीछे काठी देना थोड़ा सा. हाँ ठीक, हाँ स्टिक देना, जल्दी दे. हालेलुया. ब्रदर प्रार्थना करो. हालेलुया, हालेलुया. यीशु के नाम से चंगा हो जा. तो मैं कोशिश करो यीशु के नाम से चंगा हो जा. यीशु के नाम से चंगा हो जा. येशूच्या नावाने I बरं हो. need always the stick to helping. आणि मला त्या काठीची और गरज मैं आहे. परमेश्वर को पुकार रहा हूँ. मी प्रभूला हाक लेकिन मारत I आहे. want, I think just I need it. मैं नहीं चल सकता. आणि मी चालू शकत नाही, मला कशाची क्योंकि तरी मैं गरज इसको आहे. छोड़ना नहीं मुझे. कारण त्याला मला सोडायचं नाही. मैं प्रार्थना कर, बार बार प्रार्थना कर रहा मी हूँ. वारंवार प्रार्थना करीत आहे. लेकिन जो मुझे सहायता दे रहा है, जो मला सहाय्य मैं करत उसकी आहे, सहायता नहीं चाहता हूँ. मला त्याच्या सहाय्याची मी इच्छा करीत नाही. प्रेज द लॉर्ड. आप समझ सकते हैं? तुम्हाला ये समजतं का? आपको छोड़ना नहीं है, मैं प्रार्थना कर रहा हूँ. तुम्हाला हे सोडायचं नाही, मी प्रार्थना करत आहे. ये निकाल के प्रार्थना कर. ते काढून प्रार्थना करा. फिर प्रभु अपनी लकड़ी और अपना ताकत तुम्हें दिखाई दे. तेव्हा प्रभू आपली ताकद इसको तुम्हाला छोड़ने की दाखवेल. तैयारी रख. त्याला सोडायची तयारी करा. एक्सीडेंट हुआ, अपघात झाला, कुछ भी हुआ, काही झालं, बाद में परमेश्वर हील करता है. नंतर प्रभू बरं करतो. लेकिन हम बराबर प्रभु के साथ रहेंगे. आपण बरोबर प्रभू बरोबर असू. परमेश्वर हर एक चीज का आदि हमें संकेत देता है. आणि प्रभू आपला होणाऱ्या गोष्टीचा आधीच संकेत अभी देतो. परमेश्वर जैसा कह रहा है, आता प्रभू तसं सांगत आहे. जैसे मैं कहता हूँ कि तुम रोगे और विलाप करोगे, परंतु संसार अभी दारू पीता है, कोई मस्ती करता है, आपके घर में परमेश्वर जैसा बोलता है कि उपवास तभी करेंगे जब भी वर उठाया ले जाएगा. उपवास तेव्हाच शास्त्रीय करतील परुषी जेव्हा कहते हैं, वर प्रभु को घेऊन तेरे जातील. चेले भूखा नहीं रहते, उपवास नहीं करते. आणि शास्त्री परुषी शिष्यांना सांगल, येशू ख्रिस्ताला वर उनके सांगायला साथ है लागले ना, की वर उनके साथ है. कौन है? परमेश्वर है. तुझे शिष्य जब उपवास तक करीत नाही. परमेश्वर है तब तक कोई उपवास नहीं करेगा. आणि जितकं- जब भी आपको कमी हो जाएगी वो अपने आप उपवास में बैठेगा. आणि जोपर्यंत प्रभू आहे तोपर्यंत ते उपवास करणार नाही, आपको परंतु कमी जरूरत होती है तो पडल्यानंतर आप बोलते प्रार्थना में तेव्हा ते आओ. उपवासाला हम बसतील. प्रार्थना में आएंगे. प्रार्थना करो ब्रदर. प्रार्थना प्रार्थना करते करते, प्रार्थना करतो आपकी आम्ही. जरूरत खत्म होने के बाद आप प्रार्थना में नहीं बैठेंगे. तुमची गरज संपल्यानंतर तुम्ही प्रार्थनेत बसणार नाही का? सिर्फ आप कोई जरूरत थी, बाकी लोगों की जरूरत नहीं. फक्त तुम्हालाच गरज होती, बाकी लोकांना गरज नाही का? पवित्र लोगों की प्रार्थना प्रभु सुनता है. पवित्र लोकांची हम प्रार्थना क्यों प्रभू प्रार्थना ऐकतो. रखते? मेरे लिए नहीं, आणि आम्ही का प्रार्थना ठेवतो? माझ्यासाठी नाही, सगळ्यांसाठी. ताकि हमें आजादी मिले. आपल्याला मुक्ती मैंने बोला मिळावी म्हणून. ये जो साल है आशीषित है और इतना आशीषित करेगा आप भूलना नहीं. मैं दिसंबर महीने से आपको बोल रहा हूँ, आणि हे- देखते रह जाओगे, बस देखना और चलना आणि है. हे वर्ष जे आहे आशीर्वादाचं वर्ष आहे, आणि मी डिसेंबर पासून सांगत आहे तुम्हाला फक्त पाहत राहायचं आहे. ब्रदर बोलता है, ब्रदर बोलतात, होता कुछ नहीं है. होत काहीच नाही. इतनी गवाहियां कहाँ से आती है? एवढ्या साक्ष कुठून येतात? बड़े बड़े गवाही के लिए बड़ी बड़ी प्रार्थना करनी होगी. मोठ्या मोठ्या साक्षींसाठी मोठी मोठी प्रार्थना करावी लागेल. क्या ब्रदर इतना बड़ा बाइबल मिलता है क्या? एवढं मोठं बायबल मिळतं का? बाइबल छोटा भी रहने दे, वचन में बहुत ताकत है. बायबल छोटं जरी असलं तरी वचनात खूप सामर्थ्य परमेश्वर ने आहे. हमें एक बार बोल दिया, प्रभूने आपल्याला एकदा जर सांगितलं कि तुम रोगे और विलाप करोगे परंतु संसार आनंद करेगा. तुम्हें शोक होगा परंतु तुम्हारा शोक आनंद में बदल जाएगा. प्रसव के समय स्त्री को शोक होता है जब ये बच्चे जन्मने की आती है, स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख क्योंकि उसकी होते, दुख की घड़ी आ पहुंची है. कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. परंतु जब वह बालक को जन्म दे, परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. फिर से बोलो एक बार वही वचन. स्त्री
स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो, त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. Praise the Lord. Praise the प्रसव Lord. के समय स्त्री को शोक होता है क्योंकि उसकी दुख की घड़ी आ पहुंची है, परंतु जब वह बालक को जन्म दे चुकी है तो इस आनंद से कि संसार में एक मनुष्य उत्पन्न हुआ और उस संकट को फिर स्मरण नहीं करती. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. परमेश्वर आपके साथ है. प्रभू तुमच्या बरोबर आप परमेश्वर क्या बोलते, प्रभु मैं प्रॉब्लम में हूँ, प्रभु मैं प्रॉब्लम में हूँ, तुम्ही प्रभु काय मुझे सांगता? मदद कर, प्रभु मुझे मदद मी कर, प्रभु समस्येत मुझे आहे, मदद कर, मला प्रभु मदत मुझे कर. मदद कर. तुम्ही प्रभूला सांगता मी आयझॅक समस्येत आहे, मला 40, मदत यशाया करा. 40 यशया 40 27 से पढ़ो. हे. 28. तुला कळले नाही काय, हां. तू तुला- ऐकले नाही काय. परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता थकत भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. सनातन धर्म नहीं है, सनातन परमेश्वर है. सनातन धर्म नाही तो सनातन परमेश्वर धर्म आहे. नहीं है, सनातन धर्म सनातन नहीं. परमेश्वर है. सनातन युगान परमेश्वर युग है. जीने वाला परमेश्वर है. युगानुयुग क्या जगणारा प्रभु तुम आहे. नहीं जानते, क्या तुमने नहीं सुना, यहोवा जो सनातन परमेश्वर है और पृथ्वी पर सृजनहार है, वह न थकता. मैं ऑलवेज कहता हूँ, आज अमेरिका में शायद नाइट होगी, यूके में नेहमी शायद सांगतो. दोपहर होगी, शाम होगी, अमेरिकेला कदाचित आज दिवस असेल, युकेला कदाचित संध्याकाळ असेल. लेकिन आप कभी भी प्रार्थना करो, परमेश्वर सुनता है. कधीही प्रार्थना करा, प्रभू ऐकतो. क्यों सुनता है? का ऐकतो? आप आपके बच्चे का क्यों सुनते हैं? तुम्ही तुमच्या मुलांचं का ऐकता? आप आपके बच्चे को चॉकलेट या कपड़ा देने के या मोबाइल लेने से, गाड़ी लेने से, चलो नहीं देंगे, पैसा नहीं है, मजबूरी है, या आपको पैसा जमाने की एक चाहत है, नहीं क्यों खर्चा करने का, बचाने का. आणि का पैसे खर्च करायचे, ते वाचवायचे, जब भी एक्सीडेंट हो जमवायचे. जाएगा, बाइक की चल के या बस या रिक्शा पलटी हुई, जो भी हुआ, आप दौड़ के पहला पैसा भरने के लिए हॉस्पिटल में रेडी हो जाएंगे. आणि अपघात डॉक्टर कुछ भी झाल्यानंतर होने पहिला- दे, मेरा बच्चा बचना चाहिए, तभी खर्चा तुम्ही करें. पैसे भरायला तुम्ही डॉक्टरकडे जाल तेव्हा वाचवण्यासाठी Why? तुम्ही तयार व्हाल का? आपको क्या लगता है, आप प्रॉब्लम में तो परमेश्वर को बहुत खुशी होती है, परमेश्वर तालियां बजा के नाचेगा? तुम्ही त्रासात असल्यानंतर प्रभूला खूप आनंद होत असं तुम्हाला वाटतं का? दाऊद कैसा नाचता था, हर समय में वो परमेश्वर के सामने नाचता था. आणि दावीद कसा नाचायचा, प्रत्येक वेळी तो प्रभू समोर नाचायचा. विश्वास उसका तगड़ा था. त्याचा विश्वास अगदी हमें मजबूत विश्वास होता. तगड़ा रखना है. आपल्याला विश्वास मजबूत करायचा आहे. क्या तुम नहीं जानते, क्या तुम नहीं सुना, यहोवा जो सनातन है और पृथ्वी पर सृजनहार है, वह न थकता न श्रमित होता है, उसकी बुद्धि अगम है. तुला कळले नाही काय, तू ऐकले नाही काय. परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतचा पृथ्वीचा उत्पन्न करता थगत भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. आपको वचन को सीखना है. तुम्हाला वचन शिकायचं आपके आहे. वचन को मालूमत होना चाहिए. तुम्हाला वचन माहीत असायला हवं. क्योंकि इब्री का 4:12 का वचन कहता है, परमेश्वर का वचन कारण इब्री 4:12 प्रभूचं वचन सांगतं. प्रभूचे वचन, जीवित और क्या है हिंदी में मुझे नहीं मालूम, मराठी में पता है. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. हालेलुया. हालेलुया. क्योंकि परमेश्वर का वचन जीवित और प्रबल और हर एक दोधारी तलवार से तेज और बहुत चोखा है, और प्राण और आत्मा, गांठ गांठ और गुदे गुदे को अलग करके आर पार छेदता है, और मन की भावनाओं को, विचारों को जांचता है. परमेश्वर की वचन इतनी ताकत रखता है. प्रभूच्या वचनात एवढं सामर्थ्य तो आहे. इसके लिए एशिया में जो लिखा है 40 में, यशया 40 40 मध्ये जे लिहिलेलं आहे, वचन को ध्यान रखो, वचनावरती लक्ष वचन द्या. को ध्यान रखो वचनावर लक्ष और द्या उसको बार बार बोलते रहो. आणि वारंवार ते बोलत उसकी राहा. शक्ति को प्रकट होने दो, उसकी शक्ति को होने दे, ताकतवर होने दे. त्याचा सामर्थ्य प्रकट होऊ दे. कमजोर हम हैं, आपण कमजोर आहोत. क्या तुम, वह थके हुए को बल देता है तो भागलेल्यास जोर देतो, और शक्तिहीन को बहुत सामर्थ्य भी देता है. निर्बलास विपुल बळ देतो. तरुण तो थकते और श्रमित हो जाते, तरुण थकतात, भागतात, और जवान ठोकर खाकर गिरते हैं, भर ज्वानीतले ठेचा खातात. परंतु जो यहोवा की बाट जोते हैं
तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे वे नया बल प्राप्त करेंगे. नवीन शक्ती संपादन करीतील. एक बुजुर्ग एक पूर्वज आज 60 या 70 साल का अगर काम करता होगा वृद्ध जो आहे 60-70 वर्षाचा काम करीत असेल तो आज तर आज 31 साल का यंग बंदा नहीं कर सकता है. 31 वर्षाचा तरुण करू शकत नाही. मालूम है वजह क्या है? कारण काय आहे माहित आहे का? बुजुर्ग ने बहुत धूप और बहुत मट्टी खाई है. वृद्धाने खूप माती आणि जवान ने ऊन खाल्लेलं चाइनीज आहे और बर्गर ज्यादा खाए. आणि तरुणाने चायनीज आणि बर्गर जास्त खाल्लेले आहेत. धूप और मट्टी खाने का मकसद है मेरे भाई और बहनों, उन आणि उसने माती किसान के खाण्याचा जैसे अर्थ- काम किया अपने हाथों से. त्याने इसके शेतकऱ्यासारखं लिए उनकी हाताने काम बॉडी जो केलेलं फिट आहे. रहती है त्यांचं शरीर त्याचं मजबूत और राहतं उनका दिमाग भी उतना ही तेज रहता है. आणि त्यांची बुद्धी देखील तेवढीच तेज राहते. बुढ़े को कभी तुम्हें गुस्सा दो, वो चिल्लेगा नहीं, जल्दी शांत आणि बैठेगा. वृद्धाला त्रास दिला तरी तो He's लगेच a चिडणार नाही experienced. कारण त्याला अनुभवी ऐसा आहे. परमेश्वर को जल्दी गुस्सा नहीं आता. जसा प्रभूला लवकर ये गुस्सा परमेश्वर को राग गुस्सा येत नाही. आता नहीं ये भूल जाना. प्रभूला क्रोध येत नाही असं नाही परमेश्वर डांटता नहीं ये भी भूल जाना. आणि प्रभू अपनी धमकावत नाही असं मनमानी को देखील छोड़ो नाही. तो नन्हे बच्चे जैसा परमेश्वर आपको संभालेगा. आणि प्रभू आपल्या लहान बाळाप्रमाणे तुम्हाला और सांभाळेल. आपकी मनमानी होगी तो फिर परमेश्वर बहुत डांटेगा. आणि तुम्ही स्वतःच्या अजमाना. मर्जीप्रमाणे केलं मैं तर यही प्रभू हूँ, खूप दाटेल. अजमाना मेरे भाई और मी बहनों. इथेच आहे, तुम्ही अनुभव घेऊन पहा. लंगड़ा अगर चलना लगा तो काठी और कोई लेके चलना मत, उसको बोल छोड़ दे, जो छोड़ा छोड़ दिया. आणि परमेश्वर ने लंगड़ा कहा जो तेरा बोझ उठा के चल आगे बढ़. परमेश्वर ने बोल दिया. तो प्रभूने हिम्मत सांगितलं रखो. तुझं ओझं उचल आणि चाल. वो काठी क्या है मालूम है? ती काठी काय आहे कुछ माहित हुआ आहे? तो मतलब थोड़ा सर दर्द होता है तो डोलो लो फटाक से ठीक हो जाएगा. और कौन सा आता है गोली? क्रोसिन लो फटाक से. ये आदत तुम डालोगे तो हमेशा उसकी जरूरत पड़ेगी. उसको बोलो सवय नहीं तुम्ही जरूरत है, परमेश्वर का वचन पढ़ो प्रभूचं वचन वाचा और उसको बोले "ए, तू जा जो मेरे को परेशान कर, मुझे परमेश्वर का वचन को पढ़ने दे." तू जा मन जो में मला ठान त्रास लो. देत आहे मला प्रभूचं वचन कि इसकी वाचू अपने दे. 15 साल जिंदगी बढ़ी क्या? हालेलुया. हालेलुया. दाऊद इतना नाटा सा था, दाऊद एवढा छोटा होता इतना बड़ा सरदार को 6 फीट 4 बीत को मार डाला. आणि त्याने गोलायत जो उंच होता बलाढ्य त्याला ना मारून चिलखत था टाकला. उसके पास, ना तलवार थी. त्याच्याकडे चिलखत आणि तलवार कि उसको नसताना आदत ही नहीं थी. कारण त्याला त्याची सवयच लेकिन उसके नव्हती. मुंह में परमेश्वर का नाम और स्तुति थी. परंतु त्याच्या मुखामध्ये प्रभूचं नाव आणि स्तुती होती. वो सरदार कुत्ते के जैसा उसके आंग पे आता था. आणि तो बलाढ्य त्याच्यावर कुत्र्याप्रमाणे अंगावर यायचा. पौल से लेके सब लोग डरते थे. आणि पौलापासून सगळे लोक त्याला घाबरायचे. शॉल. शौलापासून. और बाद में क्या हुआ? नंतर काय झालं? इसके भाई लोग भी उसको आगे नहीं जाने दे रहे थे. आणि त्याचे भाऊ देखील त्याला पुढे जाऊ देत लेकिन नव्हते. जब ही राजा ने बोला कि इसको मारोगे तो वरदान मिलने वाला है, उसने सुना किसी से. आणि राजाने सांगितलं काही जर याला मारला तर तुम्हाला काही परमेश्वर के नाम में दान उसमें एक मिळेल. ताकत थी, एक प्रभूच्या नावात ते तजुर्बा तो सामर्थ्य बिल्कुल होतं. नहीं था. अनुभव तर काहीच नो नव्हता. एक्सपीरियंस, विदाउट एक्सपीरियंस उसको ना चिलखत पहनने का आता है, ना ढाल पकड़ने का आता है, जो चलने को नहीं हो रहा है उसको. आणि त्याला चिलखत आणि ढाल देखील पकडता येत नव्हती, त्याला लेकिन जो चालता येत परमेश्वर नव्हतं. का वचन था उसके मुंह में स्तुति था. आणि प्रभूची जी स्तुती आणि त्याच्या अरे मुखामध्ये जे एक वचन कुत्र्या होतं, दिला मारून फाड़कर कुत्रा आडवा पाडला. क्योंकि वो इतना जोर से चिल्लाता था तो एवढ्या कि जोराने शाऊल और ओरडायचा. उसके भाई उसके सामने कोई खड़ा नहीं था गोलियत के सामने. आणि गोलाच्या समोर कोणीच उभं राहू शकत नव्हतं. दाऊद ने बोला ना एक कुत्रा इधर आ, फाड़ करके गिर दिया और उसका गर्दन काट के लेके आए. उसकी तलवार से उसका गर्दन काटा. त्याच्याच तलवारीने त्याचंच मुंडकं कापून तो घेऊन आला. परमेश्वर प्रार्थना में ताकत होती है. प्रार्थना में ताकत होती प्रार्थनेमध्ये है. सामर्थ्य असतं. कभी डरना नहीं मेरे भाई. कधीच घाबरू नका. परमेश्वर तुम्हें कभी अनाथ नहीं छोड़ता. जैसा प्रभू वचन तुम्हाला लिखा है कधीच अनाथ सोडत नाही. आयजा 49:15-16 में यशया एक 49. क्या एक दूध पीते बच्चे को अपनी माँ भूल जाएगी क्या? स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या परमेश्वर बाळाचा कहते विसर शायद पडेल भूलेगी. का? परिस्थिति, समस्या और कोई दुनिया की चाल चलन से वो कर सकती है, प्रभू सांगतो या जगातील काही समस्यामुळे ती असं करू शकते, लेकिन मैं तुम्हें कभी नहीं भूलूंगा. परंतु मी तुला कधीच विसरणार हमारा नाही. नाम मेरे हाथ पे लिखा हुआ है. तुझं नाव माझ्या तळहातावरती कोरून और इसके लिए ठेवलेलं परमेश्वर आहे. कहता है, वचन में कहता है
यशायाह 40:30, तरुण तो थकते और श्रमित हो जाते, जवान ठोकर खाके गिर जाते, परंतु जो यहोवा की बाट जोते हैं वे नया बल प्राप्त किए जाएंगे, वे उकाबों के समान उड़ेंगे, वे दौड़ेंगे और श्रमित न होंगे, चलेंगे और थकित न होंगे, क्योंकि परमेश्वर ने हमें आश्वासन दिया है. प्रभूने आपल्याला आश्वासन अभी दिलेलं थोड़े आहे. समय आपको दुख तो होगा, थोडा वेळ तुम्हाला संसार क्लेश आनंद तर करेगा, होतील, आप जग विलाप आनंद करोगे, करेल, परंतु तुम्ही रडाल. लेकिन आपका दुख आनंद में बदल जाएगा. परंतु तुमचं दुःख आनंदामध्ये बदलून जाईल. कौन करेगा? कोण करील? परमेश्वर करेगा. परमेश्वर परमेश्वर करेल. हमें कभी निराश नहीं करता है. परमेश्वर आपल्याला कधी निराश करत परमेश्वर नाही. हमें कभी निराश नहीं करता है मेरे भाई परमेश्वर बहनों. आपल्याला कधी निराश करत क्योंकि नाही. परमेश्वर हमारा बहुत प्यारा परमेश्वर है. कारण प्रभू जो आहे आपला प्रेमळ पिता आहे. हालेलुया. 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 प्रभूचं वचन सांगताय योहान 16:33 मध्ये, माझ्या बंधूंनो, तुम्ही अगर आप प्रॉब्लम में कोई भी समस्या, कोई तुम्ही भी कोणत्याही समस्या, समस्येत जरी आहात, आप तूफान में पड़े हुए, तुम्ही वादळात पडलेले आहात, देखना मेरे भाई और बहनों, बघा माझ्या बंधू भगिनींनो, जो आंखों से देखते हैं, जे डोळ्यांनी पाहतात, जो कानों से सुनते हैं, कानांनी वो ऐकतात, यहाँ से भी चाल चलन को बदल दो. आपल्या हृदयामध्ये देखील तसं वागणूक बदला. तुम यहाँ पे आते हो, तुम्ही इथे येता फिर परमेश्वर के परे और कुछ करते होंगे, आणि प्रभूच्या विरुद्ध लोगों को काही डर करत के मारे असाल, और कुछ करते होंगे. लोकांच्या भीतीवर अजून परमेश्वर काही तुम्हारे करत जीवन में असतील, काम नहीं करेगा. प्रभू तुमच्या जीवनात काम करणार नाही. क्यों करेगा? का करील और क्यों करना चाहिए? आणि का करायला हवं? परमेश्वर हमारा हृदय पारखने वाला, देखने वाला परमेश्वर है. प्रभु आपले अंतःकरण नीति का पारखणारा 3:5 परमेश्वर का आहे. वचन पढ़ो, 3:4 का वचन पढ़ो, 3:6 का वचन पढ़ो. नीतिसूत्र 3:5. प्रोवर्ब चैप्टर 3 वर्स 4, 5, 6. इसके लिए देता हूं ताकि आप जो सुनते हो तुम्ही जे ऐकता पूरे भरोसे के साथ रहो. पूर्ण भरवशाने त्याच्यावरती विश्वास ठेवा. बस परमेश्वर करेगा तो करेगा ही. प्रभू करेल तर तो करीलच. एक बार उसने शब्द दिया तो वो करेगा ही. एकदा प्रभूने शब्द दिला तर तो हमें करणारच. परमेश्वर सिखा रहा है, ऐसे प्रॉब्लम है, डोंट वरी, वो आणि टैबलेट असं- का सहारा नहीं लेना, वो बार बार काठी को मत पकड़ो, मेरे सहारे चलना सीख. माझ्या सहाय्याने चालायला शिका, त्या काठीने चालायला शिकू नका. छोटे बच्चे रहते हैं, घोड़ा लहान बाळ करते असतात. हैं, हल्लू हल्लू, एक बार खड़े होते फिर वो घोड़ा करेंगे क्या? एकदा मोठे शर्म झाल्यानंतर आएगी ते उसको पुन्हा घोड़ा घोडे करने के लिए. वो करतील चलते का? तो घोड़ा क्यों करेगा? आणि त्यांना लाज वाटेल फिर घोडा हम लोग बार करायची. बार घोड़ा क्यों करते? मग आपण वारंवार घोडा परमेश्वर के सामने झुको. प्रभू समोर झुका. तू अपनी समझ का सहारा न लेना, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर वरना भाव संपूर्ण ठेव. मन से यहोवा पर भरोसा रखना. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. उसी को स्मरण करके सब काम करना, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर तब कर, वो तेरे सीधा मार्ग निकालेगा. म्हणजे तो तुझा मार्गदर्शक अपनी होईल. दृष्टि में बुद्धिमान न होना तू आपल्या दृष्टीने स्वतःला और शहाणा यहोवा समजू का नको. भय मानना परमेश्वराचे भय धर और बुराई से अलग रहना. आणि दुष्कर्मापासून दूर राहा. ये जो 5 और 7 वचन है, 5 आणि 7 हे जे 5, वचन 6 और आहे, 7 5, 6 दिमाग आणि में 7 पक्का फिक्स कर दो. तुमच्या डोक्यामध्ये पूर्णपणे जब फिक्स तक करा. आप संकट से बाहर नहीं चलते हो, जोपर्यंत तो ये संकटातून वचन बाहेर का येत पूरा नाही. 3रा अध्याय वचन 10 तक पढ़ो, बार 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 पढ़ो, बार बार पढ़ो, नीतिसूत्र 3:10 पर्यंत वारंवार वाचा, आपको समझ दी जाएगी. तर तुम्हाला समज येईल. हालेलुया. हालेलुया. हमारा दुख कुछ नहीं मेरे भाई बहन. आपलं दुःख काहीच अपने नाही. बच्चे रोते, थोड़ा अपने भी मुलं छोटा रडतात. बच्चा अगर थोड़ा भी चिल्लाया, लहान बाळ थोडस माँ और बाप का ओरडलं, दोनों का ध्यान वहां पे खींचा जाएगा. आई मेरे बच्चे की वडिलांचं आवाज क्यों आ रही है? दोघांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जाती जाईल. है नहीं जाती है? जातात की नाही. क्यों जाता है? और भी 4 लोग देखेंगे कि इसको इतना जोर से क्यों चिल्ला रही है. अजून 4 लोक पाहतील का तो काय एवढ्या तो जोरात इतना ओरडत बड़ा आहे. परमेश्वर हमें नहीं देखेगा कि मैं क्यों एवढा प्रॉब्लम में है. मोठा परमेश्वर आपल्याला पाहणार नाही का आपण समस्येत असल्यावर. लेकिन मुझे बदलना ही नहीं है, परंतु मला बदलायचं परमेश्वर के नाही. वचन पे चलना ही नहीं है. मला प्रभूच्या वचनावर चालायचंच फिर नाही. परमेश्वर आपको सहायता कैसे मग करेगा? प्रभू तुम्हाला सहाय्य कशी करेल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 परमेश्वर हालेलुया. हालेलुया. मैंने तो ये बातें तुमसे इसलिए कही कि तुम्हें मुझ में शांति मिले. Praise the Lord. हालेलुया. माझ्या ठाई अभी तुम्हाला मैं यहाँ शांती खड़ा हूँ, मिळावी. मैं यहाँ खड़ा हूँ. मी इथे उभा आहे. मेरे सर में ना एक ठंडक ऐसा डॉट ऑयल के जैसा इतना ठंडा मेरे पूरा सर के अंदर चला गया. आणि माझ्या मैं यहीं पे खड़ा डोक्यामध्ये हूँ. थंड असं तेलाचा एक थेंब डोक्यामध्ये एकदम गेला. एकदम आइस एकदम कूल. एकदम बर्फासारखा थंडगार.
आशीष परमेश्वर की। प्रभूचा आशीष। संसार तुम्हें क्लेश होता है, परंतु धाड़स बांधो, विश्वास रखो, क्योंकि मैंने संसार को जीत लिया है। मी तुम्हाला हमें या हर गोष्टी परिस्थिति को सांगितल्या जीतना आहेत। है, वहां पे बार बार नहीं गिरना, वहां पे बार बार नहीं गिरना, वारंवार एक स्टेप तिथे आगे पडायचं उठा के नाही। चलो, आगे का समस्या में उसके आगे का चलो, आगे की समस्या में उसके आगे का चलो। तो हमें पता चलेगा ये प्रॉब्लम होता है तो इसको निपटना आसान है, वो प्रॉब्लम नहीं आएगा और कोई दूसरा आएगा उसको निपटना आसान है। बस प्रार्थना के साथ बने रहो। हालेलुया, प्रार्थने बरोबर राहा। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया।